महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव बुद्रुक येथे साकारात असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला असून येत्या शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे व शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार उपस्थित होते। पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती देताना जगदीश कदम म्हणाले की या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एक भव्य स्वागत कक्ष, एखाद्या आधुनिक थीम पार्कला साजेल असे टाइम मशीन थिएटर व तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिर यांचा समावेश आहे। छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते हे देखील लोकांपर्यंत पोहोचवायला हवे असे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते। त्यानुसार या टप्प्याची रचना करण्यात आली आहे। या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे 87 कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्त्वाची 3 तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले। या टप्प्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे विशेष असे टाइम मशीन थिएटर, जे शिवप्रेमींना एक पर्वणीच ठरेल। यामध्ये आपण सुमारे 1000 वर्ष मागे जातो व तिथून शिवाजी महाराजांच्या काळात येतो। वर नमूद केल्याप्रमाणे महाराजांना महत्त्वाची असणारी 3 तत्वे स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा याद्वारे ते लोकांशी कसे जोडले गेले होते यावर आधारित कथा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवप्रेमींना अनुभवता येणार आहेत। यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्त्वाचे म्हणजे 360 अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर, ज्यावर 110 व्यक्ती बसतील आणि या विशेष अशा शोचा आनंद घेऊ शकतील। या दुसऱ्या टप्प्यातील भव्य स्वागत कक्षात 4 टप्प्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीची प्रतिकृती ठेवण्यात आली असून त्या टप्प्यांच्या नावासमोरील बटन दाबले असता तो टप्पा कशा संबंधी आहे व शिवसृष्टीत कुठे आहे हे शिवप्रेमींना कळू शकेल। या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 6 मोठे पोर्ट्रेट्स लावण्यात आले आहेत। या पोर्ट्रेट्सचे वैशिष्ट्य असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या हाय रेझोल्युशन इमेजेसच्या या प्रिंट्स आहेत। यामुळे छत्रपती कसे दिसत असतील याचा काहीसा अंदाज शिवप्रेमींना येऊ शकतो। यामध्ये द हेग नॅशनल आर्काइव्ज व नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड, रिस्क म्युझियम ॲम्स्टरडॅम, ब्रिटिश म्युझियम लंडन, बिल्बिओथेक नॅशनल पॅरिस व छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथील पेंटिंगचा समावेश आहे। लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत खूप लढायांचे नेतृत्व केले। त्यातील आपल्याला फारशी माहिती नसलेल्या लढाईंची माहिती येथे लिखित स्वरूपात मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये देण्यात आली आहे। यामध्ये एप्रिल 1674 मध्ये आदिलशहाच्या ताब्यात असलेला वाईजवळचा केंजळगड छापा मारून ताब्यात घेणे, ऑक्टोबर 1670 मध्ये सुरतेची लूट करून येत असताना मोगल सरदार इखलास खान यास मोकळ्या मैदानात हरवणे, ऑक्टोबर 1664 मध्ये आदिलशाही सरदार बाजी घोरपडे यांना यमसदनी पाठवून शहाजीराजे यांचा पूर्वी झालेला अपमानाचा बदला घेणे, फेब्रुवारी 1661 मध्ये करतब खान कोंकण जिंकण्यासाठी तुंग किल्ल्याजवळून घाट उतरत असताना गनिमी काव्याने हल्ला करून त्याला शरण येण्यासाठी भाग पडणे, डिसेंबर 1659 मध्ये कोल्हापूरजवळ विजापूर सरदार रुस्तमे जमा व अफजल खान यांचा मुलगा फजल खान याच्यावर हल्ला करून त्याचा दारुण पराभव करणे व जानेवारी 1656 साली कृतज्ञ चंद्रराव मोऱ्यांवर स्वतः हल्ला चढून जावळीचा परिसर पिंजून काढणे आदी लढाईंचा समावेश आहे। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना हे मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे। 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्या सुदिनाचं मुहूर्त साधून पुणे स्थित नऱ्या आंबेगावमध्ये उभी राहणारी ही शिवसृष्टी, ज्याच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते, या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्याचबरोबर ती अन्य काही मान्यवर जसे की या पुण्यातले केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधरजी मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, त्याच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले, नंतर आशिष शेलार, शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, माधुरीताई मिसाळ आणि पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजाळवाडकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे।
एका अर्थाने शिवसृष्टीचं वैशिष्ट्य म्हणताना अतिशय वेगळ्या पद्धतीने ही शिवसृष्टी आम्ही उभी केली आहे. अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला या शिवसृष्टीची संकल्पना आम्ही मांडली त्यावेळेला बाबासाहेब स्वतः होते, स्वर्गीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे ज्यांच्या संकल्पनेतनं या शिवसृष्टीची सुरुवात झाली. त्यावेळेला आम्ही असं सगळ्यांनी मिळून ठरवलं, विश्वस्तांनी मिळून, की फक्त पुतळे आणि म्युरल्स असणार नाही तिथे. तर छत्रपती शिवाजी महाराज आज समाजाला, लोकांना केवळ काही कारणांसाठी माहिती आहेत. शाहिस्तेखानाची 3 बोटं असतील, अफजल खानाचा वध असेल, आग्र्यावरनं सुटका असेल, नाही तर राज्याभिषेक असेल. त्याच्या पलीकडचे शिवाजी महाराज काय होते, त्यांची मूल्य काय, नीती काय, तत्त्व काय, काय तत्त्व घेऊन ते जिंकले, जगले. त्याच्यातलं मग शेतीविषयक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, पर्यावरणवादी असेल, युद्धभूमीतली गनिमी कामासारखी त्यांची तत्त्व असतील, या सगळ्यांना स्पर्श करणारं हे शिवसृष्टीचं इथे प्रदर्शन असणार आहे. ज्याच्यामध्ये विशेषत्वाने महाराज जे जगले त्यातले 3 प्रमुख मूल्य, त्यातलं स्वधर्म, स्वभाषा, स्वराज, या 3 मूल्यांच्यावरती आधारित पुण्यातल्या या शिवसृष्टीच्या दुसऱ्या लोकार्पणाच्या टप्प्यामध्ये रंगमंडलमध्ये आम्ही आशिया खंडामध्ये पहिल्यांदाच तो प्रयोग होतो, ज्यामध्ये 360 डिग्रीमध्ये हा सगळा प्रेक्षागृह फिरणार आहे आणि कालकुपी टाईम मशीनच्या माध्यमातून हजारो वर्ष आपण जाणार आहोत, घेऊन जाणार आहोत शिवप्रेमींना, आणि तिथनं आपली समृद्ध संस्कृती, परंपरा दाखवत शिवकाळातल्या शिवाजी महाराजांच्या 17व्या शतकापर्यंत ही कालकुपी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणार आहे. त्याच्यानंतर वरती आल्यानंतर विशाळगडाचं एक आपण लोहगडाचं काही प्रारूप इथे दाखवणार आहोत. पुढे वरती आल्यानंतर रायगडवरचं गोमुखी दरवाजा, रायगडवरचा गंगासागर, आणि त्याच्याही वरती आल्यानंतर आपण प्रतापगडवरचं भवानी मातेचं मंदिर जसंच्या तसं त्याच साईजमध्ये आपण इथे आत्ता उभं केलेलं आहे, तेही आपण लोकांसाठी खुलं करणार आहोत. 19 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी पहिला टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 हे दोन्ही खुले असणार आहेत, खुले होणार आहेत. एकूण 4 टप्प्यांमधली ही शिवसृष्टी आहे. पैकी दुसरा टप्पा झाल्यानंतर तिसरा आणि चौथ्या टप्प्याचंही साथोसाथ आम्ही काम चालू केलेलं आहे. त्या 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यांमध्ये अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय केलं आहे आम्ही, तर अजून मनोरंजक पद्धतीने महाराजांचा इतिहास नवीन पिढीला समजावा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यामध्ये आम्ही खांदेरी उंदेरीची लढाई, जगत जेते ब्रिटिशांच्या आरमाराला याच मराठ्यांच्या आरमाराने हरवलं, तो खांदेरी उंदेरीचा प्रसंग असेल का बाजीप्रभू देशपांडेंचा पवन खिंडीतला प्रसंग असेल, साक्षात आपण त्या युद्धामध्ये सामील झालो आहे अशा पद्धतीचा भ्रम व्हावा, भास व्हावा, अशा पद्धतीची उभारणी आपण तिथे करतो आहे. त्याच्याबरोबर ती आम्ही रायगडवरची राजसभा आपण जर गेलो तर तिथले पडलेले भग्नावस्थेतले ह्या सगळ्या वास्तू बघितल्यानंतर मनाला खंत होते, आणि तिथे आत्ता कायद्यामुळे काही उभं करता येत नाही, म्हणून आम्ही 65,000 स्क्वेअर फीटची रायगडची राजसभेची वास्तू जशीच्या तशी त्या स्केलमध्ये इतिहास संशोधकांना बरोबरती घेऊन आम्ही ती उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये 350वा राज्याभिषेक सरकारने आणि आपण सगळ्यांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला. पण पुढच्या काळामध्ये राज्याभिषेक त्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन रोजच आपण तो देखणा सोहळा शिवप्रेमी येऊन इथे बघू शकतील, त्याचा अनुभूती घेऊ शकतील. आणि त्याच्याच खाली 1 एकरवरती आम्ही डार्क राईड करतो, ज्याच्यामध्ये आग्र्याची सुटका अतिशय अत्याधुनिक पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी या निमित्ताने, आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, सज्जन शक्तीला, नागरिकांना या 19 तारखेच्या कार्यक्रमाचं मनपूर्वक निमंत्रण देतो. आपण जरूर यावं. त्यानंतरही शिवसृष्टीला आपल्या संपूर्ण परिवारातर्फे येऊन भेट द्यावी आणि याचा लाभ घ्यावा.